भाऊ इकडून या. आपण वर थोडी जायचं आपल्याला. मागे सरकडे मागे फोन केले होती. कसं आहे आता मस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा थोडी गाडी जरा पुढे घेतली नाही का? गाडी पुढे थोडी गाड्या माग पुढे धावून लाईन इतकंच थोडी पुढे लोकांना मागे बस 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 बाकी सगळ्या मागे उभे राहतील. संतोष हा दिसत नाही मला. भरपूर आला लय पुढे गेली. बीडहून 350 किलोमीटर चालत आलेल्या युवकांना पुढे घेऊन फोटो काढा. बीडकर या पुढे चला फोटो काढायला. पुढे 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 या जरा बस
थांबा सगळेजण. अजय सर्व ते शिंगारे सर पुढे या. पिढून आलेलं सगळे युवक या पाठीमागे त्याच्याला फोटो काढायला. या मागे या मागे. लक्ष द्या इथं. फोटो काढण्याची कोणी घाई करू नये. फोटो काढण्याची कोणी घाई करू नये. सगळ्यांचे फोटो काढले जातील. फोटो काढण्याची कोणी घाई करू नये. या ठिकाणी बीडमधून जो अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात जो पायी लॉंग मार्च आलेला आहे, त्या बीडमधल्या सर्व भीमसैनिकांचं लोणावळा शहरामध्ये दी नोबेल बुद्धिस्ट सोसायटी, त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध परिषद, भारतीय बौद्ध महासभा, त्याचप्रमाणे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आलेले आहे. यानंतर मी वंचित बहुजन आघाडीच्या कार्याध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करायचं आहे आलेल्या पाहुण्यांचं. हॅलो. बीड ते मंत्रालयापर्यंत जो पायी लॉंग मार्च आहे त्यांच्या सर्वांचे लोणावळा शहरामध्ये सहर्ष स्वागत. या ठिकाणी काय माहिती कुठे बघू. सिद्धार्थ भाऊ इथं सभा आहे. माईकमध्ये इथंच मार्गदर्शन करा. या ठिकाणी ऐका, सूत्रसंचालन तुम्ही करा. कार्यक्रमाचा अध्यक्ष ठरवा सिद्धार्थ भाऊला. आणि कसं बोलत हो तिथे कसं घ्यायचं बोलणार आहे का सर्वांनी खाली या. पायऱ्या उतरून सगळ्यांनी खाली या. सर्वांनी खाली या. वरती फक्त चर्मकार समाजाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे, सर्वांनी खाली यायचंय. मी ज्या लोकांना सांगेल त्यांनीच पायरीवर थांबायचंय. सर्वांनी खाली या. चर्मकार समाजाचे अध्यक्ष पांडुरंग तिके, त्याचप्रमाणे अमोलजी गायकवाड मानकर यांनी वरती यायचं. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जे के गरड साहेब वरती थांबायचे. वंचित बहुजन आघाडीचे कार्याध्यक्ष संजय कांबळे, अध्यक्ष लोकेश भडकवाड यांनी पुढे थांबायचं आणि बाकी सगळ्यांनी खाली यायचंय. त्याचप्रमाणे नोबेल बुद्धिस्ट सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्रजी अडसळे साहेब यांनी पुढे उभे राहायचंय. आणि आता आपल्याला आणि रोहिदास श्री संत रोहिदास स्मारक समितीचे अध्यक्ष श्री सुनील सोनवणे साहेब आपलं देखील येथे स्वागत. आपण इथे थांबायचं आहे. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना शिष्टमंडळ हार घालायला जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालून या रोहन गायकवाडजी. शिष्टमंडळाने छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाला हार घालायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला मुख्य मार्गदर्शक म्हणून सिद्धार्थ भाऊ शिंगारे ज्या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत
त्यांचं मोलाचं मार्गदर्शन आपण वेळेअभावी ते एकटेच बोलतील आणि तदनंतर कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने होईल. कुठं राहिली काय करायचं बंद करायचं. या ठिकाणी अजयजी सरोदे मुख्य संयोजक म्हणून आपण पहिला आपला मनोगत व्यक्त करूया. पुढे अजय साहेब होते. पुढे सर्व महापुरुषांना अभिवादन करतो. ये पुढे. उभे राहिले आज 13वा दिवस आहे. आरक्षण उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेच्या अनुषंगानं जरा बाजूला बीडमधून या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हा लॉंग मार्च बीड ते मंत्रालय मुंबई अशा पायी लॉंग मार्चचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आजचा 13वा दिवस आहे आणि आज आम्ही मुक्कामी लोणावळा या ठिकाणी आहोत. तसं लोणावळ्यातील बरेच पदाधिकारी माझ्या ओळखीचे आहेत. त्याला कारण असं आहे की मी याच्या अगोदर स्वारीपचा जिल्हाध्यक्ष म्हणून बीडचं काम केलेलं आहे आणि आता वंचित बहुजन आघाडीचं जिल्हाध्यक्ष म्हणून बीडमध्ये सध्या काम करतोय. परंतु या ठिकाणी हा लॉंग मार्च काढत असताना दादा मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकतेच्या तत्वज्ञानाचे तुकडे करण्याचं षडयंत्र या मनुवादी सरकारनं चालवलेलं आहे आणि ते जर आपल्याला थांबवायचं असेल तर जन आंदोलन उभं राहणं गरजेचं आहे. त्यासाठी पक्ष पार्टी संघटना सगळ्या बाजूला ठेवून या ठिकाणी एक आंबेडकरवादी म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. या ठिकाणी 1 ऑगस्ट 2024चं जे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं होतं त्या जजमेंटमध्ये आरक्षण उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया राज्य शासनानं करू शकतं असं त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं. परंतु या ठिकाणी भारतीय संविधानाचं जे आर्टिकल आहे 341 ते असं सांगतं की या ठिकाणचा अनुसूचित जातीचा समूह हा होमोजिनियस आहे, हा एकसंघ आहे, त्याच्यामुळे याचे तुकडे करता येणार नाहीत. परंतु सुप्रीम कोर्ट हे भारतीय संविधानापेक्षा सर्वोच्च असल्याचं भासून संविधान विरोधी निर्णय देण्याचं काम या ठिकाणी सुप्रीम कोर्ट करत आहे. या देशामध्ये जर सुप्रीम काही असेल तर ते भारतीय संविधान आहे हे मात्र सगळ्यांना लक्षात असणं गरजेचं आहे. सुप्रीम कोर्टाचं काम आहे भारतीय संविधानाचं रक्षण करायचं. भारतीय संविधानाच्या जे काही आर्टिकल आहे या आर्टिकलच्या अधीन राहून त्यांना निर्णय द्यायचे, परंतु ते त्या पद्धतीनं करत नाहीत. आणि त्यानंतर उपवर्गीकरण लागू झाल्यानंतर उपवर्गीकरणाचे जे जजमेंट आलं आणि जजमेंट आल्यानंतर मग तात्काळ राज्य शासनानं बदर समितीचा अहवाल मागवला आणि तो बदर समितीचा अहवाल मागवल्यानंतर तो राज्य शासनाकडे 1.5 वर्षानंतर सादर करण्यात आला आणि त्याच्यावर काही सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या. या सूचना आणि हरकती मागवल्यानंतर या ठिकाणचे आंबेडकरवादी समूह याच्यामध्ये पूर्ण देशामध्ये असंतोष निर्माण झाला. कारण त्यांनी जो वेळ दिलेला होता तो 16 एप्रिल पर्यंतचा होता आणि या 16 एप्रिलमध्ये आपल्या सर्वांना ज्ञात आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या आमच्या बापाची जयंती आपण 1 एप्रिल पासून ते 15 मे पर्यंत ग्रामीण भागामध्ये तसेच शहरी भागामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करत असतो. या ठिकाणच्या आंबेडकरवाद्यांच्या लक्षामध्ये ही गोष्ट आल्यानंतर या आंबेडकरवाद्यानं इथला सामाजिक न्याय मंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, मुख्य सचिव असेल यांना पत्रव्यवहार केला. त्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी मुदतवाढ केली आणि 30 एप्रिल ही आपल्याला शेवटची तारीख दिली. आता या तारखेमध्ये सर्वांनी आपापल्या सूचना हरकती मांडल्या आणि या सूचना हरकती मांडत असताना प्रत्येक आंबेडकरवाद्याची एक भूमिका होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकतेच्या तत्वज्ञानाचे तुकडे झाले नाही पाहिजे. महार मान ढोर चांबार या ज्या 59 जाती आहेत या भाऊ म्हणून एक समूहानं राहत आहेत, या आपल्यापासून दूर गेल्या नाही पाहिजे, ही भूमिका इथल्या आंबेडकरवाद्यांची होती. त्यामुळं या लॉंग मार्चच्या माध्यमातून आम्हाला जेवढं काही शक्य होईल तेवढं आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत की आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया तुम्ही तात्काळ थांबवा. आजचा 13वा दिवस आहे. मंत्रालयातून मेसेज येत आहेत, माणसं पाठवत आहेत की आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रियेचा तुम्हाला जे काही पत्र असेल ते पत्र आम्ही तुम्हाला देऊ, पण तुम्ही लॉंग मार्च थांबवा. परंतु या लॉंग मार्च मध्ये चालणारे जे 60-70 युवक आहेत
त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला काय मुख्यमंत्र्याला भेटायचं नाही, तुम्ही आम्हाला काय भेटायला बोलू नका, आम्हाला तुम्हाला भेटायची देखील इच्छा नाही. फक्त तुम्ही एक काम करा, 2 ओळीचं शासन निर्णय काढा की आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया थांबवत आहोत. या लोणावळ्यामधून आम्ही वापस जायला तयार आहोत. आम्हाला हौस नाही. लेकरं बाळ सोडून आमची भावी पिढी सुरक्षित राहिली पाहिजे, यासाठी आमच्या सोबत चालणारे जे 70-80 युवक आहेत ते परिपूर्णपणे त्यांच्या पद्धतीने ते काम करतायत, चालतायत. त्यांच्या पायाला फोड आलेत, पाठ दुखतीये, पाय दुखतायत. कुणासाठी? आपल्या येणाऱ्या भावी पिढीसाठी हा लढा उभा केलेला आहे. आणि हा लढा आपल्याला अशाच पद्धतीनं अविरत यशस्वीपणे वाटचाल करायची आहे. आज लोणावळा या ठिकाणी मुक्काम होणार आहे. यानंतर जे आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया उद्या सकाळी 14वा दिवस उजळणार आहे. आमची राज्य शासनाला विनंती आहे, आम्ही तुम्ही आम्हाला जेवढ्या लवकर, म्हणजे तुम्ही जेवढे दिवस लावणार आहेत निर्णय घ्यायला, तेवढाच इथला आंबेडकरवादी समूह आक्रमक होणार आहे. आणि घोडा मैदान जवळच आहे. लोणावळा मला वाटतं आता इथून 80-85 किलोमीटर मुंबई राहिलेली आहे. आमचे उद्याचे 2 प्रवास आहेत, एक लोणावळा, खोपोली, पनवेल, चेंबूर, म्हणजे 3 दिवस आता शिल्लक आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरवादी बांधवांना, विविध पक्ष, पार्टी, संघटनेच्या कार्यकर्त्यांना या लॉंग मार्चचा प्रतिनिधी म्हणून आवाहन करतो की मुंबई आपल्याला जाम करायची. त्यांना आपली किंमत कळाली पाहिजे. कारण या ठिकाणी कोणी शेंबडं मुंबडं आंदोलनाला बसलं किंवा त्याला बसणार हे माहिती झालं की राज्य शासन त्या ठिकाणी माणसं पाठवतं, मंत्री पाठवतो, सरकारचे प्रतिनिधी पाठवतो. परंतु या ठिकाणी गेल्या 13 दिवसापासून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते पायाने चालत येत आहेत. त्यांच्या पायाला फोड आलेत, परंतु सरकारच्या वेदनेला, सरकारच्या पायाला मात्र फोड आले नाही. हेच खरं तर दुर्दैव या राज्य शासनाचं. या ठिकाणी या लोणावळा या ठिकाणी राज्य शासनाचा मी जाहीर निषेध करतो आणि माझं लांबत चाललेलं भाषण थांबवतो. जय भीम, प्रबुद्ध भारत. यानंतर या सभेला मार्गदर्शन लोणावळा शहराचे सन्माननीय सिद्धार्थजी शिंगारे, जे या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत, आपले नेते आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील. त्यानंतर नगराध्यक्ष साहेब स्वागत करतील आणि त्यांचं अध्यक्षीय भाषण करून कार्यक्रम संपवेल. सर्वांना जय भीम. 10 जूनला आम्ही लॉंग मार्च सुरू केला पायी. पहिल्या दिवशी 20 किलोमीटर चालून आम्ही मांजरसुम्याला आलो. दुसऱ्या दिवशी 28 किलोमीटर चालून आम्ही पाटोद्याला आलो. तिसऱ्या दिवशी 25 किलोमीटर चालून आम्ही आष्टीमध्ये पोहोचलो, जामखेडमध्ये. चौथ्या दिवशी 18 किलोमीटर चालून आम्ही आष्टीमध्ये पोहोचलो. 5व्या दिवशी आम्ही 22 किलोमीटर चालून धानोऱ्यात पोहोचलो. 6व्या दिवशी आम्ही 35 किलोमीटर चालून अहिल्यानगरला पोहोचलो. 7व्या दिवशी आम्ही 25 किलोमीटर चालून सुप्यात पोहोचलो. 8व्या दिवशी परत 26 किलोमीटर चालून आम्ही शिरूरमध्ये पोहोचलो. 9व्या दिवशी आम्ही 40 किलोमीटर चालून भीमा कोरेगावला पोहोचलो. 10व्या दिवशी 22 किलोमीटर चालून आम्ही पुण्यात पोहोचलो. 11व्या दिवशी आम्ही 17 किलोमीटर चालून पिंपरी चिंचवडमध्ये पोहोचलो. 12व्या दिवशी आम्ही तळेगाव दाभाडेमध्ये पोहोचलो आणि 13व्या दिवशी आम्ही लोणावळ्यामध्ये इथं पोहोचलेलो आहोत. उद्या आम्ही इथून खोपोलीला जाणार आहोत. खोपोलीला उद्याचा मुक्काम आहे. त्यानंतर पनवेलला जाणार आहोत. पनवेलला मुक्काम आहे आणि त्यानंतर पनवेलवरून चेंबूरला 25 तारखेला जाणार आहोत आणि 26 जूनला चेंबूरवरून चैत्यभूमीला जाणार आहोत आणि या लॉंग मार्चचा समारोप चैत्यभूमीला होणार आहे. असा हा 17 दिवसाचा आणि जवळपास 500 किलोमीटरचा पायी प्रवास आम्ही करत आहोत. हा पायी प्रवास का करायला लागलो? कारण 1 ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला, त्या निर्णयाने राज्य सरकारला वर्गीकरण करण्याचा अधिकार दिला, अर्थात SC मध्ये अबकडे करण्याचा अधिकार दिला. हा जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे, त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की राज्य सरकार असं करू शकतं, कराच असं म्हटलेलं नाहीये.
आणि जर कराच म्हटलेलं असतं तर उत्तर प्रदेशमध्ये ही प्रक्रिया चालू झाली असती, गुजरातमध्ये ही प्रक्रिया चालू झाली असती, मध्य प्रदेशमध्ये ही चालू झाली असती, बंगालमध्ये ही प्रक्रिया चालू झाली असती. इथं ही कुठंच प्रक्रिया सुरू नाहीये. याचा अर्थ काय आहे की सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय करू शकता, कराच असं म्हटलेलं नाहीये. दुसरा मुद्दा, आणि जर करायचं असेल त्या राज्याची तशी काही परिस्थिती असेल, कुणाची मागणी असेल तर करू शकता, पण त्यासाठी इम्पेरिकल डाटा लागेल. इम्पेरिकल डाटा म्हणजे काय? शेड्यूल कास्ट मध्ये 59 जाती आहेत महाराष्ट्रामध्ये. या 59 जातीचा डाटा लागेल. किती क्लास 1 ऑफिसर कोणत्या जातीचे आहेत, किती क्लास 2 आहेत, किती क्लास 3 आहेत, यांची आर्थिक परिस्थिती काय, यांची सांस्कृतिक परिस्थिती काय, यांची शैक्षणिक परिस्थिती काय, कुणाला जास्त मिळाले संख्येपेक्षा, कोणत्या जातीला संख्येपेक्षा कमी मिळाले, याचा जो कंपॅरेटिव्ह स्टडी असतो याला म्हणतात इम्पेरिकल डाटा. आणि त्याच्यात जर सिद्ध झालं एखाद्या जातीला त्यांच्या संख्येपेक्षा कमी मिळालेला आहे किंवा एखाद्या जातीनं त्यांच्यापेक्षा संख्येपेक्षा जास्त घेतलेला आहे, तर त्या डाटाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं तुम्हाला वर्गीकरण करता येईल. आणि मग बदर कमिशन बसवण्यात आलं 15 ऑक्टोबर 2024 ला. त्या बदर कमिशनला वाढ देण्यात आली 5-6 महिन्याची, नंतर परत 6 महिन्याची वाढ दिली आणि मागच्या 16 मार्च 2026 ला तो अहवाल सरकारकडे सुपूर्द केला. आणि सरकारनं नंतर आम्हाला म्हणलं की सूचना मागव्या. आम्ही सूचना दिल्या, परंतु बदर कमिशनचा अहवाल सार्वजनिक करा ही आमची मागणी आहे. सरकार ती पूर्ण करायला तयार नाहीये. कारण बदर कुठंच फिरला नाही. तुमच्या लोणावळ्यात आलता का बदरा? तुम्ही मुंबईमध्ये बदरला कधी बघितलाय का? पुण्यामध्ये बघितलाय का? त्याचा फोटो बघितलाय का? हा कुणाला भेटला होता? मग कुणाकून घेतलाय याने रिपोर्टिंग? कुणाकून डाटा गोळा केलाय? भारताच्या इतिहासामधला सर्वात 3rd क्लास अहवाल बनविला असं या बदरनं कुणालाच भेटलेला नाहीये. हा बदर आहे नागपूरचा. बिहारच्या हायकोर्टाचे जज होते, पण प्रॉपर नागपूरचे आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नागपूरचे आहेत. RSS हेडक्वार्टर नागपूरचं आहे. कनेक्शन सांगायलोय, कुणालाच नाही भेटला. बरं, बौद्धाच्या संघटना सोडा, मातंगाच्या संघटनाला भेटला नाही बदर. आणि असा 3rd क्लास अहवाल त्यांनी दिला. सरकारला माहित आहे ज्या दिवशी हा अहवाल प्रकाशित होईल आम्ही हायकोर्टात जाऊ आणि हायकोर्टातून याच्यावर स्टे आणू. म्हणून सरकार प्रकाशित करत नाही, लक्षात घ्या. हा मुद्दा आहे. सरकार सुप्रीम कोर्ट म्हणलं हे होमोजिनियस नाही आम्ही समूह. अरे बाबांनो, भारतामध्ये पहिल्यांदा जनगणना 1872 ला झाली. आम्ही अस्पृश्यांची जनगणना 1911 ला झाली पहिल्यांदा. आगा खान नावाचे मुस्लिम नेते म्हटले अस्पृश्य जातींची जनगणना हिंदूमध्ये करू नका, यांची जनगणना वेगळी करा. मग 10 क्रायटेरिया होते. पहिला क्रायटेरिया, ज्या जाती ब्राह्मणांच्या देवी देवतांना मानत नाहीत त्या असतील अस्पृश्यांच्या लिस्टमध्ये. ज्या जाती ब्राह्मणाकडून कोणताही क्रियाक्रम करून घेत नाहीत त्या जाती असतील अस्पृश्यांच्या लिस्टमध्ये. ज्या जाती ब्राह्मणाला गुरु मानत नाहीत त्या जाती असत्या अस्पृश्यांच्या लिस्टमध्ये. ज्या जाती गाईला पवित्र मानत नाहीत किंबहुना गाई कापून खातात त्या जाती असत्या अस्पृश्यांच्या लिस्टमध्ये. ही जर लिस्ट बघितली ही ब्राह्मणांच्या शत्रू जातींची लिस्ट आहे, लक्षात ठेवा. आणि या लिस्टला 1935 मध्ये शेड्यूल कास्ट म्हटलंय आणि याच लिस्टला 1950 मध्ये राष्ट्रपतीनं शिक्क्यानिशी प्रदर्शित केलंय. त्याला म्हणतात प्रेसिडेन्शियल ऑर्डर. राष्ट्रपतीची ऑर्डर आहे. अरे, राष्ट्रपतीने ज्यावेळेस ऑर्डर बनवली तर तुम्ही राज्य सरकारला कसं काय अधिकार देता? इथं असं झालं, कलेक्टरच्या आदेशामध्ये बदल करायचा अधिकार तुम्ही तलाट्याला द्यायला लागला. तलाट्याची अवकात नसते तेवढी की कलेक्टरच्या आदेशामध्ये बदल करीन. जी लिस्ट राष्ट्रपतीने बनवलेली आहे त्या लिस्ट मध्ये बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाहीये. हे सर्वोच्च न्यायालयानं संविधानाच्या विरोधात जाऊन निर्णय दिलाय. हे संविधान बाह्य काम केलंय या सर्वोच्च न्यायालयानं. सर्वोच्च न्यायालय संविधानाला डावलून निर्णय देत आहे. म्हणून आम्ही म्हणतो ते संविधानाच्या विरोधात आहे, म्हणून आमचा विरोध आहे, लक्षात घ्या. आमच्या काही नेत्यांना म्हणलं वर्गीकरण हे संख्येच्या आधारावर करा. अरे, जर संख्येच्या आधारावर केलं तर आमची संख्या किती आहे? फक्त महारांची संख्या सांगतो 8.5% आहे या महाराष्ट्रामधल्या टोटल पॉप्युलेशन 8.5%. जर संख्येनुसार झालं तर 8.5% महारांना मिळेल. मांगांना 2% मिळेल. सांबारा आणि ढोरांना 1.5% मिळेल. संख्या तेवढी आहे. आणि राहिलेल्या 55 जातीला 1% मिळेल. 1%ही लोकसंख्या नाही. तुरी नावाची जात आहे, त्या जातीची लोकसंख्या 480. यांना किती देणार आहेत वाटा तुम्ही?
ज्या जाती 55 जाती 13% खेळत आहेत, 13%चा फायदा घेतात, त्यांना तुम्ही 1% बंदिस्त करणार, म्हणजे 55 जातीवर सरकार अन्याय करणार. चांभार आणि ढोर बांधव जे आज 13% खेळतायत, उद्या ते 1.5% बंदिस्त होतील. 13% जे खेळाले ते 1.5% बंदिस्त होतील, म्हणजे या 2 जातींचा तोटा. 55 आणि 2 57 जाती झाल्या. जे मातंग बांधव आमचे आज 13% आरक्षणाचा फायदा घेतात, त्यांना 2% मिळेल. संख्येनुसार जर दिलं तर 2% मिळेल, त्यांचाही लॉस आहे. आणि महाराजांना मिळेल 8.5%. तेवढी संख्या आहे. तुम्ही म्हणता मग एवढा तर आपला तर फायदा आहे, मग विरोध का करायला लागलो? अरे फायदा आणि तोटा बघून निर्णय घेणारे आमचे अवलाद नाही. जी संविधानाच्या विरोधात बाब आहे त्याचा आम्ही विरोध करतो. जी गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या विरोधात आहे त्याला आम्ही विरोध करतो. ही बाब आपण समजून घेतली पाहिजे, म्हणून आम्ही विरोध करायला लागलो वर्गीकरणाचा. हे वर्गीकरणाचा विरोध असाच नाही झालेला, लक्षात घ्या. वर्गीकरण हे संविधानाच्या विरोधात आहे म्हणून विरोध आहे. आणि काही लोकांना वाटत असेल की वर्गीकरणाने कुणाचा जर फायदा होणार असेल तर बघा, संख्येनुसार मी जे म्हणालोय, हरियाणामध्ये संख्येनुसार वर्गीकरण झालेलं आहे. पंजाबमध्ये 1975 संख्येनुसार वर्गीकरण झालेलं आहे. आंध्र प्रदेशमध्ये अबकडे संख्येनुसार झालेलं आहे. तमिळनाडूमध्ये वर्गीकरण संख्येनुसार झालेलं आहे. इव्हन तेलंगणामध्ये वर्गीकरण संख्येनुसार झालेलं आहे. फक्त कर्नाटकमध्ये 1%चा फरक आहे. मला जातीचे 1%, मादिगाला दिली 1%चा फरक आहे. संपूर्ण भारतामध्ये जर वर्गीकरण संख्येनुसार होणार असेल, महाराष्ट्रात बी संख्येनुसार होऊ शकतं. माझा हा प्रश्न आहे, उद्या जर आम्ही मागणी केली मग राजकारणात बी अबकडे करा, मग काय होईल? 29 आमदार जातात राखीव मतदारसंघातून, महाराष्ट्राचेच 18 आमदार येतील मग अबकडे झाल्यावर. 18 सरपंच, जिल्हा परिषद, नगरसेवक त्याची तर गिनती नाही. हे आम्हाला माहित नाही का राजकारण काय होतंय. जर वर्गीकरण नोकरीमध्ये झालं तर उद्या आम्ही मागणी करू शकतो वर्गीकरणाची की राजकारणात बी लागू करा. आज आमचे 10 आमदार आहेत, 18 आमदार होते. लक्षात घ्या, हे वर्गीकरण जेवढं वाटायला लागले ना, देवेंद्र फडणवीस साहेबांनी 15 दिवसापूर्वी सांगितलं की 2 ते 3 महिन्यामध्ये आम्ही वर्गीकरण लागू करू. 2 ते 3 महिन्याचा अर्थ काय? हा महिना जून आहे, पुढचा महिना जुलै आहे, त्यानंतर ऑगस्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला तोही 1 ऑगस्टला दिला होता, अण्णाभाऊ साठेंच्या जयंती दिनी. त्याच वेळेस आम्हाला डाऊट आला होता यांना महारामांगामध्ये भांडणं लावायचे, महारामांगामध्ये भांडणं लावायचे, म्हणून हा निर्णय दिलाय सर्वोच्च न्यायालयानं. आणि निर्णय आमच्या जातीच्या माणसाकडून लिहून घेतला. कुऱ्हाडीचा दांडा कोतास काढ. जंगल असंच कटत नाही. त्या जे कुऱ्हाड असते ना, ती लोखंडाच्या कुऱ्हाडीला दांडा लाकडाचा असतो, तसा आमचा गवई आहे, कुऱ्हाडीचा दांडा आहे. यानं आमचं नुकसान केलेलं आहे. क्रिमिनल लावा म्हणे, एका जनरेशनला फायदा झाला दुसऱ्या जनरेशनला देऊ नका म्हणे. सगळा सत्यानाश केला, त्याच्या बदल्यात त्याला सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश केलेला आहे. लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असंच नाही केलेलं त्यानं हे असं केलंय म्हणून हे करायलोय. तुम्ही मानता मायला हे तर सुप्रीम कोर्टाच्या विरोधात बोलतोय, सर्वोच्च न्यायालयाच्या जजच्या विरोधात बोलतोय. अरे बाबांनो, सर्वोच्च न्यायालय, मी तर कोर्टाचा अवमान करवलोय, कोर्टाचा अपमान करवलोय जाहीर. अरे पण ते कोर्ट संविधानाचा अपमान करायला दररोज, तो मोठा गुन्हा करायला कोर्ट. ही सगळी प्रक्रिया संविधानाच्या विरोधात आहे, म्हणून आम्ही विरोध करायला लागलो. आम्ही 1 लाख सूचना आलेल्या आहेत त्या वर्गीकरणाच्या हेसाठी. 85,000 आम्ही पाठवल्यात. वर्गीकरण झालं नाही पाहिजे. माझा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीसांना, अरे 85 सूचना आहेत, 15,000 समर्थनात आहेत. 1 लाख लोकांचा तुम्ही इंटरव्ह्यू कधी घेणार आहात? 1 लाख सूचनांचा निपटारा करायला 5 वर्षे जातील. तुम्ही कसं काय म्हणायला लागले 2 महिन्यामध्ये करतो? देवेंद्र फडणवीसच्या डोक्यात आहे 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंच्या जयंती दिनी वर्गवारी करायची. लक्षात ठेवा. त्यामुळं आमच्याकडे कोणता पर्याय नाही. आमचे आमदार बोलायला तयार नाहीत. राखीव मतदारसंघात 29 आमदारापैकी फक्त 2 आमदार बोलले, नितीन राऊत बोलले आणि राजकुमार बडोले बोलले. 27 आमदारांनी तोंडाला कुलूप लावलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, राखीव मतदारसंघातून जे आमदार निवडून जातात ते एकाच गोष्टीसाठी आपलं तोंड उघडतात, म्हणजे जांभळी देण्यासाठी. ती बी नैसर्गिक क्रिया आहे. म्हणून विधानसभेचं अधिवेशन 22 तारखेला सुरू होतंय, पावसाळी लॉंग मार्च. त्याच्यामुळं आम्ही काढलेला आहे
की पावसाळी अधिवेशनामध्ये याची चर्चा व्हावी, अधिवेशनात चर्चा व्हावी, आमदारांनी याच्यावरती रणकंदन करावं, विधानसभा बंद पाडावी, म्हणून आम्ही लॉंग मार्च काढत आहोत आणि तो 26 तारखेला मुंबईमध्ये पोहोचणार आहेत. लोणावळ्यातल्या लोकांना आव्हान आहे, हा इतिहास घडत आहे लॉंग मार्चच्या दृष्टीनं. तुम्ही जोगेंद्र कवाडे साहेबांचा लॉंग मार्च ऐकला असेल, हा इतिहास डोळ्याने बघत आहात. ज्यावेळेस या लॉंग मार्चचा इतिहास लिहिला जाईल, हा इतिहासामध्ये लिहिला जाईल. लॉंग मार्च लोणावळ्यामध्ये आला होता, महिलांनी आमच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रमाणात मोठं आमचं स्वागत केलं, तिथं जेवणाची व्यवस्था केली आणि चौकामध्ये सभा घेतली. चौकामध्ये, हॉलमध्ये नाही, चौकामध्ये सभा घेतली. हा इतिहास होईल, लक्षात घ्या. त्यामुळे माझं तुम्हाला आव्हान आहे, इथं जमलेल्या प्रत्येक व्यक्तीने जे नाहीत त्यांच्याही मार्फत 26 तारखेला या लॉंग मार्चचा समारोप मुंबईमध्ये होणार आहे. सर्वांनी मुंबईमध्ये 2 वाजता चैत्यभूमीला पोहोचायचं आहे, लक्षात घ्या. 2 वाजता चैत्यभूमीला 26 तारखेला शाहू महाराजांच्या जयंती दिनी ज्यांनी आरक्षण पहिल्यांदा दिलं, 26 मार्चला हे करत आहोत. पहिला मुद्दा हे सांगतो. दुसरं, हे आंदोलन आम्ही तीव्र करणार आहोत. आता ज्यावेळेस आम्ही पनवेलला, उद्या खोपोलीला जाणार, परवा पनवेलला पोहोचणार आणि 25 आणि 26 तारखेला सकाळी अबकड अर्थात वर्गीकरणाची अंतयात्रा आता आम्ही काढणार आहोत. अंतयात्रेची सुरुवात पनवेल मधून होईल आणि ती अंतयात्रा अबकड वर्गीकरणाची अंतयात्रा चेंबूरच्या मैदानावर आम्ही जाणार आहोत. सरकारला आमचा इशारा आहे आणि जर हे आता आम्ही अबकडची अंतयात्रा काढायला लागलो, नंतर महाराष्ट्राला सांगू अंतयात्रा आता महाराष्ट्र शासनाची आम्हाला काढावी लागेल नंतर. आणि जर तरी सुद्धा सरकारनं आमचा विरोध असताना, 1.5 करोड लोकांचा विरोध असताना जर सरकारनं हे केलं, मी आताच सांगतो, नंतर सांगायला असल नसल पोलिस जेलमध्ये टाकते, सरकार काही करू शकतं. आता सांगतो, ज्या दिवशी वर्गवारी होईल त्या दिवशी आपल्याला महाराष्ट्र बंद करायचा आहे आणि तो महाराष्ट्र अनिश्चित काळासाठी बंद करायचा आहे. आंबेडकरांच्या औलादी आहोत, आंबेडकरांची औलाद आहे. महाराष्ट्र बंद करण्याची ताकद ठेवतो. भीमा कोरेगावच्या भ्याड हल्ला केल्यानंतर आम्ही नंतर महाराष्ट्र कसा बंद केला की महाराष्ट्राला माहित आहे. पोलिस तर कोम्बिंग ऑपरेशन करीत होते आमचे औरंगाबाद मध्ये. आता सांगतो, महाराष्ट्र सरकारला आमच्या विरोधात जर हे केलं, आम्ही महाराष्ट्र बंद करून तो अनिश्चित काळासाठी महाराष्ट्र बंद राहील. लक्षात ठेवा, आमच्याशी नादी लागू नका, आम्ही फार खतरनाक आहोत. आता लोक पेटायला लागलेत, हे महाराष्ट्रामध्ये वणवा गेलाय, वर्गीकरण सरकारला ऐकावं लागेल, हे बंद करावं लागेल. बंद केलं तरच हे आंदोलन थांबेल, अन्यथा हे आंदोलन आता उग्र रूप धारण करू शकतंय, हे लक्षात घ्या. तुम्ही सर्वांनी, ज्यांना मुंबईपर्यंत येणं शक्य, आमच्यासोबत पायी चालायला, पायी आलं पाहिजे. मुंबईपर्यंत ज्यांना शक्य नाही त्यांनी चेंबूरपर्यंत यावं, चेंबूरपर्यंत शक्य नसेल पनवेलपर्यंत यावं, अरे पनवेलपर्यंत शक्य नसेल तर उद्या आम्ही खोपोलीला चाललो, खोपोलीपर्यंत यावं, आणि खोपोलीपर्यंत बी शक्य नसेल कमीत कमी लोणावळ्याच्या बाहेर वाटे लावायला तरी तुम्ही यावं, ही तुमच्याकडून अपेक्षा आहे. यासाठी आम्ही जिथं जाऊ तिथं आर्थिक मदतीची मागणी करायला लागलो, कारण हा रसद याचा कुणी नेता नाही, आम्ही सामान्य घरचे पोरं आहोत. आम्ही याचा कुणी नेता ठेवला नाही का? नेता ठेवला की नेता मॅनेज होतो, नेता विकला जातो. म्हणून या लॉंग मार्चला कुणीच नेता नाही. जेवढे चालायला लागले ते सगळेच नेते आहेत. तुम्ही उद्या चालला, तुम्ही लॉंग मार्चचे नेते, लक्षात घ्या. कारण लॉंग मार्च हा समाजासाठी आहे, येणाऱ्या पिढीसाठी आहे. त्यामुळं याची कोणतीही लढाई त्याच वेळेस सक्सेस होते, याला रसद लागते. रसद पुरवायचं काम करा, आर्थिक मदत करा. आम्ही पिंपरीमध्ये, मी बोलत होतो भोपोडीमध्ये, ताईंनी ती कार्यक्रम लावला, विहारामध्ये बोलत असतानाच महिलांनी रांगा लावून 13,000 रुपये दिले आम्हाला, 500,000. मी ज्यावेळेस पिंपरीमध्ये भाषण केलं, अहो माझं भाषण चालू असताना लोकांनी रांगा लावून 44,000 रुपये तिथं कॅश दिले आम्हाला, तिथं या आंदोलनासाठी. सगळीकडे प्रचंड, काल देहू रोडला 40,000 रुपये तिथं जागेवर दिले आम्हाला. आम्हाला वाटत होतं 25 लाख रुपये लागतील या आंदोलनाला, आमच्याच्याने पैसे गोळा झाले नाहीत, लक्षात घ्या. परंतु आम्हाला एक आयसर करायचा होता, ज्याच्यामध्ये आचारी असेल, 2 हेल्पर असतील, भांडे कुंडे असतील, गॅस असेल, किराणा असेल, पण पैशा अभावी करता आलं नाही. आणि आम्ही निघलो, मला जेवायचं काही कवायना, समाजाच्या भरोश्यावर निघलो आणि मला गर्व आहे, समाजाने काही कमी पडू दिलेलं नाही. अहो आमच्या जेवणाची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था, बिस्किट, चहा, कोल्ड्रिंक,
गोळ्याचे पाकिट सगळं समाजाने दिलं. लक्षात घ्या, ब्लँकेट दिले, रेनकोट दिले. समाजाचे फोन आले, काय पाहिजे सांगा. जे लढतात त्याला समाज साथ देतो. लक्षात द्या, बाबासाहेब आंबेडकर उगाच नव्हते म्हणले मला गर्व आहे की मी या जातीत जन्मलो. आम्हाला हा गर्व वाटतो की मी या जातीत जन्मलो. जगाच्या पाठीवर अशी जात नाही की लढाकू जात आहे. लक्षात घ्या, शेवटचं बोलतो आणि थांबतो. आमची प्रगती लक्षात घ्या फक्त आरक्षणामुळे झालेली नाहीये. आम्ही त्या देवी देवतांचा त्याग केला म्हणून प्रगती झाली. आम्ही अंधश्रद्धेचा त्याग केला म्हणून आमची प्रगती झाली. आम्हाला ज्ञानाची ओढ आहे म्हणून आमची प्रगती झाली. चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीला 100 करोडचे पुस्तक घेणारी जात आहे. 100 करोड भारतात कुणीच घेत नाही एका दिवशी एवढे पुस्तक. ज्ञानाची ओढ आहे, संघर्ष करण्याची ताकद आहे. उन्हावर बी अन्याय हो, निळा झेंडा पोहोचला म्हणजे पोहोचला तिथं. अहो धरंगे पाटील आंदोलन केलं, आम्ही निळे झेंडे घेऊन समर्थनात आरक्षणाच्या त्यांच्या उतरलो. हे असे आपण आंबेडकरवादी आहोत, संघर्ष करतो म्हणून आमची प्रगती आहे. लोकांना वाटायला फक्त आरक्षणामुळे झाली. गोम जी असती ना, तुम्ही गोमीचा एक पाय तोडल्यावर गोम काही चालायचं थांबत नसते, तशी आमची अवस्था आहे आता. आम्ही आता प्रगतीकडे जाणार आहोत. लक्षात ठेवा, कुणी आम्हाला थांबवू शकत नाही. परंतु सरकार हे संविधानाच्या विरोधात आहे. संविधानाला डावलून सगळं सुरू आहे म्हणून आम्ही विरोध करत आहोत आणि तोपर्यंत विरोध करून राहू जोपर्यंत सगळं संपणार नाही. तुम्ही लोणावळ्यात आम्हाला बोलवलात, आदरातिथ्य केलात, स्वागत केलात आणि या लॉंग मार्चचं स्वागत करून लॉंग मार्चला तुम्ही जे काही सहकार्य करत आहात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार मानतो आणि येथेच थांबतो. जय भीम. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. वर्गीकरणाची प्रक्रिया थांबलीच पाहिजे. थांबलीच पाहिजे, थांबलीच पाहिजे, वर्गीकरणाची प्रक्रिया थांबलीच पाहिजे. थांबलीच पाहिजे, थांबलीच पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. संविधान जिंदाबाद. जिंदाबाद, जिंदाबाद. यानंतर सर्वांचे आभार मानलेले आहेत. या ठिकाणी लोणावळा शहराचे सन्माननीय नगराध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय राजेंद्र भाऊ सोनवणे साहेब, जे आपल्याच वर्गातले आहेत, SC समूहातले आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करतात. जय भीम, जय रोहिदास. आज हा लॉंग मार्च लोणावळा इथे पोहोचला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. इतकं मोठ्या लॉंग मार्च चालू राहिले, थकले असतील सर्व त्याबद्दल. आणि या जे रिझर्वेशनचं विषय आहे तो भांडं लावायचा विषय आहे. ते आपसात भांडणं लावून आपला स्वार्थ साधण्याचा विषय आहे. त्या विषयाकडे लक्ष देऊन सर्वांनी या मार्चला पाठिंबा द्यावा ही अशी विनंती करून मी वाचतो. धन्यवाद. जे आर्थिक नियोजन आहे, ज्यांना कॅश द्यायचे ते इथंच माझ्याकडे. इथं अजय भाई कुठे गेले? हे अजय भाई सर्व यांच्याकडे कॅश द्या इकडं ज्यांना द्यायचे. आणि ज्यांना ऑनलाईन द्यायचे त्यांनी माझा नंबर घ्या, ते ऑनलाईन विकून टाकू शकतात. माझं नाव सिद्धार्थ शिंगारे. 77 98 75 79 23. परत एकदा सांगतो, 77 98 75 79 23. हा गुगल पेला नंबर आहे, हा फोन पेला नंबर आहे. सिद्धार्थ शिंगारे नाव येऊन जाईल. इंग्रजीमध्ये सांगतो, 7798 75 7923. 7798 75 7923. हा व्हॉट्सअपचा नंबर आहे, फोनपेचा आहे, गुगल पेचा आहे, सगळाच आहे. सिद्धार्थ शिंगारे नाव येईल, याच्यावरती तुम्ही ऑनलाईन देऊ शकता. आणि ज्यांना कॅश द्यायचे ते अजय भाईकडे जमा करू शकता. धन्यवाद. या ठिकाणी या ठिकाणी लॉंग मार्चच्या वतीने सन्माननीय नगराध्यक्ष साहेबांचा सत्कार होत आहे. तर शिंगारे साहेब, सन्माननीय साहेब आणि अजयजी सरोदे साहेब, त्याचप्रमाणे सतीशजी गायकवाड रिपब्लिकन पक्षाचे उदगीरचे नगरसेवक साहेब आहेत. निवृत्ती सांगवे, निवृत्ती साहेब उदगीरचे नगरसेवक लोणावळ्याच्या नगराध्यक्षांचा सत्कार करत आहेत. हा गोड सत्कार आहे, तुम्ही चिक्कीचा सत्कार करत आहात.
महाराष्ट्रामध्ये सिद्धार्थ शिंगारे साहेबांनं मराठवाड्यामधून लॉंग मार्च काढला, पण महाराष्ट्रातल्या दलित आमदार आणि नगरसेवकांचा मी धिक्कार करतो की सर्वप्रथम मी लातूर जिल्ह्याचा नगरसेवक सिद्धार्थ शिंगारे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पण आज लोणावळा शहरातले नगराध्यक्ष आमच्या लॉंग मार्चमध्ये आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल लॉंग मार्चच्या वतीने आणि आमच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करत आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद.